नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत काही प्रमुख शेतीमालाचे आज भाव काय आहेत। 24 तारीख 25 तारीख डिसेंबर 2025 रोजी आजचे दर प्रमुख तूर असेल, गहू असेल, मका असेल, ज्वारी असेल, नंतर आले असेल, बीन्स असेल, या प्रमुख डाळींचे नंतर या पिकांचे काय भाव आहेत आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतात। आता पुणे मार्केट असेल, सोलापूर मार्केट असेल, नंतर मोहोळ मार्केट असेल, लातूर मार्केट असेल, वाशिम असेल, लासलगाव असेल, पिंपळगाव असेल, जळगाव असेल, पुणे असेल, अमरावती असेल, या लोकल मार्केटमध्ये सध्याचे दर काय आहेत। तर आता तुरीचा दर पाहायला गेलं तर सरासरी 6585 रुपये या क्विंटल ते तुम्हाला किमान 7000 पर्यंत 7171 पर्यंत तुम्हाला ह्याचा भाव मिळू शकतो। आता बाजार समितीने जर विचार केला तर सोलापूरमध्ये लाल तुरीला किंमत आहे तो म्हणजे 7100 रुपये, लातूरच्या बाजार कमिटीमध्ये 6900 रुपये, मोहोळच्या काळी तुरीला दर आहे तो म्हणजे 5700 रुपये, हा झाला तुरीचा। त्यानंतर गव्हाचा दर पाहायला गेलं तर सरासरी पाहायला गेलं तर दर आहे 3425 रुपये क्विंटल, तर हा 23/12/2025चा दर आहे। तर दुसरा पाहिलं तर लासलगाव मार्केटला 2711, वाशिम मार्केटला 2500 रुपये क्विंटल, पिंपळगाव मार्केटला 2700 रुपये क्विंटल। आता दुसरं पाहूया मक्काचा दर। मक्काचा दर पाहायला गेलं तर लाल मक्काचा दर आहे तो म्हणजे 1500 ते 1550 या जळगावच्या मार्केटचा दर आहे। त्यानंतर शहादा मार्केटचा दर आहे पाहिजे त्यानंतर 1680, नंतर पुणे मार्केटचा दर आहे लाल 2700 रुपये। तर दुसरं पाहिलं तर ज्वारीचा दर किती आहे बघूया। त्यामध्ये अमरावती लोकलला 1700 रुपये क्विंटल आता ज्वारी जात आहे। सोलापूरमध्ये मालदांडी त्याचा दर पाहायला गेलं तर 3800 रुपये 5 रुपये दर आहे सोलापूर मार्केटचा मालदांडीचा। नंतर पुणे मालदांडीचा दर पाहायला गेलं तर 5000 रुपये 800 रुपये दर आहे। नंतर मुंबई लोकलचा दर पाहायला गेलं तर 5100 रुपये त्याचा दर आहे। तर मित्रांनो दुसरं पाहिलं तर आल्याचा दर पाहायला गेलं तर 34 रुपये किलो या ठिकाणी सध्या लाईव्ह दर चालू आहेत। नंतर बीन्सचा दर पाहायला गेलं तर सरासरी 3733 रुपये क्विंटल आहे। नंतर किमान 1000 रुपये 6000 पर्यंत त्याचे दर देखील आहेत। तर तुमचा अचूक भावासाठी तुमच्या जवळच्या कृषी उत्पन्न समिती APMCच्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन चेक देखील करू शकता। मित्रांनो ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा।